जिल्ह्यामध्ये 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनाकरता सुरू झालाय. मात्र वाढलेल्या तिकिटांचा मुद्दा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जेव्हा तुम्हाला कालपासून माहित होतं की मी या ठिकाणी येणार आहे, खरं तर सरपंचाच्या हाताने उद्घाटन या ठिकाणी केलं, सरपंचाच्या हाताने केलं, त्याच्यासाठी पण माझा विरोध नाही. पण जेव्हा तुम्हाला माहित आहे खासदार येणार आहे, 5 मिनिटं पण तुम्ही थांबू शकले असते. खरं तर राजशिष्टाचाराचा जर विचार केला तर ते पण नियमात बसत नाही. आजचं आंदोलन आमचं याच्यासाठी होतं की फॉरेस्टनी जे शुल्कवाढ या ठिकाणी केली, जवळपास आपण पाहिलं की कोरमध्ये 12,800 रुपये या ठिकाणी त्याचं शुल्क झालं. मानवजीव, वन्यजीव संघर्ष आणि मानवी संघर्षात आपण बघितलं की रोजचे बळी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातले लोक पळत आहे. आणि हे सगळं असताना जंगल आमचं, वाघ आमच्या जंगलातले पाहणारे, आणि आज ताडोबा हे काही फक्त जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित नाही, तर देशभरातून आणि विदेशातून देखील अनेक लोक या ठिकाणी वाघाच्या दर्शनासाठी येतात. आणि हे सगळं असताना आपण या ठिकाणी काही लोकांना शुल्क हे फ्री मध्ये केलं पाहिजे. आमची प्रमुख मागणी होती की वाढवलेलं शुल्क हे कमी करण्यात यावं. जिप्सी ड्रायव्हरचे जे इन्शुरन्स आहे ते तातडीने आम्ही फाउंडेशनतून करणार आहे. आणि जे स्थानिक लोकांसाठी जे राखीवचे विषय जे आहे, ऑलरेडी मी एकदा सांगायला इच्छितो की मोहर्लीतून 4 क्रुझर्स आणि कोलारातून 3 क्रुझर, एकूण 7 क्रुझर्स, एक क्रुझरला 9 लोक बसू शकतील. तसे एकूण 124 लोक प्रतिदिवस स्थानिक लोकांसाठी राखीव ठेवण्यात आलेली होती. निशुल्क नाही आहे ते, लोकलसाठी राखीव ठेवणार, पण त्याच्यात 5,000 येस प्रयत्न म्हणजे ते डिसिजन जे घेणार आहे ते कमिटी घेत आहे. ते कमिटी समोर मी ठेवणार आहे आणि 1 आठवड्यात ते डिसिजन घेऊ आपण, कारण ती मी स्वतः घेण्याचे डिसिजन नाही आहे, ते एक्झिक्युटिव्ह कमिटीचे डिसिजन असते. खूप भारी वाटलं. म्हणजे आतापर्यंत बऱ्याच सफारी केल्या, परंतु ताडोबा राहत होतं इतक्या वर्षात, तो आज यावर्षी योग जुळून आला आहे. आणि म्हणजे चांगला योग आहे. म्हणजे काल एक बफर झोन केली आणि आजपासून कोर झोन सुरू होतोय ताडोबाचा. सो खूप भारी वाटतं. काल आम्हाला शंभू वाघाने दर्शन दिलं त्या बफर झोनमध्ये. आजही म्हणजे तसं वाघ लहानपणापासून बघतोय, पण त्यांना असं त्यांच्या टेरिटरीमध्ये वावरताना त्यांचा एक वेगळा ऑरा होता काल, तो बघताना खूप भारी वाटलं. पहली बार है हमारी, वी आर अराउंड कितने 12 जने हम, एंड सीजन ओपनर किसी ने नहीं किया है, बहुतों की पहला सफारी भी है. सो बहुत एक्साइटेड है. पता नहीं कोर में क्या है, और ऑब्वियसली किसी को इन्फॉर्मेशन नहीं है, तो ये वाला एक्साइटमेंट थोड़ा अलग, एक नर्वस फीलिंग है अंदर में. सो देखते हैं क्या होगा. ये हमारा पहला एवर सीजन ओपनर है, तो हमारे साथ सब हम लोग हैं, कितने 12 जन हैं. आई थिंक बहुत मज़ा आने वाला है. फुल पावर. थोड़ा सा डिले हो रहा है, बट आई एम श्योर अंदर जाके बहुत मज़ा आएगा सबको. कहाँ से? बॉम्बे से आए हैं. हम ओरिजिनली कलकत्ता से हैं, बट अभी बॉम्बे में रहते हैं. बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छा व्यवस्था है, साइटिंग भी बहुत अच्छा है, सब लोग अच्छा है, बहुत अच्छा है जंगल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.